आज लोकशाहीचा उत्सव म्हणून आपण साजरा करत आहोत आणि लोकशाही आमच्या मतदारसंघात महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यात निश्चितपणे लोकशाही पद्धतीनं या ठिकाणी कामकाज चालू आहे. विरोधक काही ठिकाणी आरोप करतात की घराणेशाही आहे, हुकुमशाही चालू आहे. अशा प्रकारचं कसल्याही प्रकारचं इथं हुकुमशाही आहे, लोकशाही आपण बघता. निवांत बघा, लोकांचं मत आजमावून घ्या. हुकुमशाही कशाला म्हणायची? एखाद्या ठिकाणी घरातला माणूस नेमणूक केला, अपॉइंटमेंट केली तर ते हुकुमशाही. उदाहरणार्थ कॉप्शन असेल, परिषदेवर असेल, जिल्हा परिषदवर असेल. तर आमच्या घरात माझ्या मुलाला जर मी उभा केलं असलं तर ही उमेदवारी जनतेच्या आग्रहाखातर दिलेली आहे आणि त्यांनी काम केले. लोकांना जर योग्य वाटलं तर त्याला आशीर्वाद देतील, चुकीचं असेल तर त्याला शिक्षा देतील. म्हणून लोकशाही पद्धतीनं कामकाज चालू आहे आणि हे मतदारसंघ आमचा माझा मथुर चाकूर मतदारसंघ हा एक कुटुंब म्हणून आम्ही काम केलेलं आहे. 18 पगड जातीचे लोक राहतात. इथले लोक, जनता, मतदार बंधू हे विकासाला प्राधान्य देतात. तुम्ही शिरूरमध्ये सगळी डिटेल माहिती घ्या की ग्रामपंचायतला देखील किती चांगल्या प्रकारचं काम केलं आहे. बचिंदर वाघमारे सरपंच आहेत, माझी मुख्याध्यापक आहेत, माझा मुलगा उपसरपंच आहे आणि गावामध्ये पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था आहे. मोबाईलद्वारे त्यांनी मेसेज करतात. काही अडथळा आला तर लोकांना सांगतात की 4 वाजताचं पाणी 5 वाजता येणार आहे. अशा प्रकारचा नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून करतात आणि लातूर जिल्ह्यामध्ये आमच्या शिरूर ताजबनच्या ग्रामपंचायतीनं 15 दिवसा म्हणजे 75 लाख रुपयाची वसुली केलेली आहे. आणि अशा प्रकारे आज बघतो तुम्ही आमच्या गावची शाळा जिल्हा परिषद, या गावामध्ये 4 शाळा आहेत खाजगी. पण मी स्वतः, माझा भाऊ स्वतः, आम्ही सगळेजण ग्रामपंचायत या जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष देतो. त्याच्यामुळं बोलकी शाळांनी स्पर्धा असाव्यात या भावनेतून आम्ही काम केलेलं आहे आणि लोक निश्चितपणे विकासाला मतदान करतील अशी माझी अपेक्षा. काय मतदारांना आव्हान करणार? आव्हानं ते सांगतो ना, ही लोकशाही आहे. सगळ्यांनी आपलं मतदान करावं. जो माणूस आपल्या सुखादुखात येतोय, तुमच्या कामाला पडणार आहे, विकास खिचून आणणार आहे, त्याच्या पाठीमागे राहावं, एवढंच म्हणतो मी.